मिरजेत रंगली जनस्वराज्य शक्ती पक्षाची सिंदूर दहीहंडी. आजी माजी खासदार एकाच व्यासपीठावर आणि एकाच सोफ्यावर. तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकाने 7 थरांचे मनोरे रचत फोडली सिंदूर दहीहंडी. सांगलीच्या मिरजेमध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाचा सिंदूर दहीहंडी सोहळ्याचा थरार चांगलाच रंगलाय आणि या सोहळ्याच्या निमित्ताने राजकीय नेत्यांचे स्नेहभेट देखील पाहायला मिळाले. आजी माजी खासदार विशाल पाटील आणि संजय काका पाटील हे कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर आले. मग दोघे एकाच सोफ्यावर एकमेकांशेजारी बसले. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. या दहीहंडी सोहळ्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार विनय कोरे यांनी उपस्थिती लावली होती. जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांच्याकडून या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकाने 7 थरांचे मनोरे रचत दहीहंडी फोडण्याचा बहुमान मिळवला. आज या ठिकाणी मिरजेमध्ये सालाबादाप्रमाणे आम्ही दहीहंडी चांगल्या पद्धतीनं केलेली आहे आणि या ठिकाणी आज राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी खूप चांगला संदेश ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेली ही दहीहंडीबद्दल आहे. एक देशाच्या प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी पाकिस्तानचा कार्यक्रम कसा केला हा एक उत्साहाची गोष्ट आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी प्रेरित करते. मात्र ज्या आमच्या बंधू भगिनींचं त्या ठिकाणी बलिदान गेलं ते निश्चितरित्या वाया गेलेलं नाही आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा न्याय हा मोदी साहेबांनी त्या ठिकाणी दिला आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं दहीहंडी करून असा कार्यक्रम केला जाईल याची सर्वच नियोजन जनस्वराज्य पक्ष आणि महायुतीचे सर्वच कार्यकर्ते करतात. खरं तर सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सिंदूरच्या यशाला समर्पित करणारी, सगळ्या सहभागी असणाऱ्या भारतीय सैन्य दलातल्या जवानांचं अभिनंदन आणि आठवण करणारी अशी ही परंपरेच्या निमित्तानं आम्ही ही साजरी करतो आहे. याचा अतिशय मोठा आनंद आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आहे आणि याचं आयोजन इतकं मोठं करायचा प्रयत्न आमच्या सगळ्या सहकार्याने केला आहे. विशेष करून समितनं मोठे कष्ट केले आणि मुंबईतून चांगले कलाकारांनी यावं, यात सहभागी व्हावं या दृष्टीनं हा एक अमाप असा उत्साह आज आपण सगळेजण अनुभवतो आहे. हे खरं तर ह्या दहीहंडीचं श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा आनंद राष्ट्रभक्तीच्या स्वरूपात कसा साजरा करावा याचं एक वेगळं उदाहरण म्हणून आज संपन्न होतो आहे. त्यात आपण सगळेजण सहभागी झालो आहे. ते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं एक अतिशय आनंदाची बाब आहे. राज्य पक्षाचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे सावकार आणि त्यांच्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आजचे समीत कदम, त्यांचे हातकणंगलेचे आमदार अशोक माने अशा सगळ्यांनी मिळून एका प्रचंड दहीहंडीचं आयोजन केलं आहे. आम्ही सगळेच जण सहयोगी पक्ष म्हणून, मित्र म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत. या दहीहंडीला, ही दहीहंडी इतक्या उंचावर आहे, इतक्या मोठ्या बक्षिसाची आहे की ती एखाद्या चांगल्या मंडळाला प्रयत्नपूर्वक फोडायला मिळावी या शुभेच्छा आणि जनस्वराज्य पक्षाला शुभेच्छा, समीत कदमांना त्यांच्या राजकीय जीवनाला शुभेच्छा. भारत पाकिस्तान. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.